पुराच्या पाण्यात अडकलेला कारचा थरार आज दिसून आला। पुण्याजवळच्या वाघोलीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये कार अडकलेली होती, ती अखेर बाहेर काढण्यात आली। हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या दोघांचे प्राण यामध्ये वाचवण्यात आले। पाण्याचा प्रवाह इथे एवढा मोठा होता की ही कार एक प्रकारे पाण्याच्या या प्रवाहामध्ये खेचली जात होती। मात्र स्थानिकांनी आरडाओरडा करत आतल्या माणसांना समोरच असलेल्या खड्ड्याबाबत जागरूक केलं आणि त्यानंतर रुग्णालयात जाणाऱ्या दोघांचे प्राण वाचवण्यात यश आलंय। सचिन चपळगावकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। सचिन, ही दृश्य बघितली तर खरं तर काळजाचा ठोका चुकणारी दृश्य आहेत। कार अक्षरशः त्या वेगाबरोबर खेचली जाते, कशा प्रकारे वाचवलं इथे? अगदी बरोबर आहे। सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे संपूर्ण परिसरामध्ये चरोली असेल, पिंपरी चिंचवड मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह जो आहे तो वाहताना दिसत होता आणि ही जी गाडी आहे यामध्ये दोघ जण बसलेले होते, जे की चरोलीच्या जवळ भोसले वस्तीमध्ये ही घटना घडली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकांनी आवाज देत देत ही गाडी रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्या दोघांचा जीव त्यामध्ये त्यांनी वाचवलेला आहे। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे दोघांना बराच वेळ त्या पाण्यामध्ये राहावं लागलं। खूप अथक प्रयत्नानंतर ह्या सर्वांनी मिळून त्याला खड्ड्यात जायच्या ऐवजी ती गाडी रोखली आणि त्यातून त्या दोघांचे प्राण वाचवलेले आहेत। अगदीच काळजाचा ठोका चुकवणारी ही दृश्य। धन्यवाद सचिन या माहितीबद्दल। पाण्याच्या प्रवाहामध्ये ही कार अक्षरशः वाहून चाललेली होती। प्रवाहाचा वेग एवढा होता की एका खड्ड्याकडे ही कार वाहत होती। मात्र स्थानिकांनी आरडाओरडा केला, गाडीमध्ये असलेल्या दोघा जणांना त्यांनी सूचित केलं आणि त्यानंतर या दोघांचे प्राण वाचवण्यात आलेले आहेत। ही कार अक्षरशः खेचून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आली।